पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवून व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक ममकार सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि अहिल्यानगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पोलीस मुख्यालयातून सुरू होणार आहे। या रॅलीमध्ये शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, वकील, पत्रकार, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, शांतता समितीचे सदस्य, सर्वधर्मीय धर्मगुरू, सायकलिंग संघटना, क्रीडा संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे। अहिल्यानगर जिल्हा ड्रग्जमुक्त करण्याच्या संकल्पाला बळ देण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं असून नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे। सर्वांना नमस्कार। आम्ही येणारे जे 6 ऑगस्टला जे अंमली पदार्थ विरोधी जे रॅली काढणार आहे त्यासाठी मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जे युवा पिढी जे नशामध्ये जे नुकसान होत आहे त्यांच्या दूर राहण्यासाठी आम्ही हे प्रोग्राम सुरू करत आहे। ते सिटीमध्ये जे पोलीस हेडक्वार्टर्सला 6 तारीखला 8:30 वाजता सुरू होणार आहे प्रोग्राम। त्यामध्ये आम्ही प्रतिज्ञा घेणार आहे आणि प्रतिज्ञामध्ये मेनली द पार्टिसिपेंट्स आहे, विद्यार्थी आणि बाकी सर्व डिपार्टमेंटचे नागरिक सर्व सहभाग होण्यासाठी मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो। आणि प्रोग्राममध्ये प्रतिज्ञामध्ये मेनली ड्रग फ्री अहिल्यानगरसाठी जे प्रतिज्ञा घेत आहे आणि त्याचबरोबर आम्ही ट्रॅफिकच्या नियमबद्दल, सायबर क्राईमबद्दल, पोक्सो केसबद्दल जे मुद्दा आहे, जे कायद्याबद्दल मुद्दा आहे, आम्ही त्याबद्दल पण प्रतिज्ञा घेणार आहे। नंतर आम्ही हेडक्वार्टर्सपासून रॅली काढून 2 किलोमीटरचा जे रस्ता तो पूर्ण फिरून परत हेडक्वार्टर्सला जमा होणार आहे। या प्रोग्रामचा मुख्य उद्देश असा आहे की नगरमध्ये जे ड्रग्सचा प्रमाण दिसत आहे तो त्या कमी करण्यासाठी आणि जे युवा पिढी जो देशचं भविष्य आहे त्यांना आम्ही नशाचे दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे।